हे बघा इथे दिशानं बनवलेला आहे मस्तपैकी अंडा राईस। आणि अंडा राईसची मजा घेत आहेत दिशाचे बाबा आणि दिशा। हे आहेत नॉनव्हेज प्रेमी आणि हा व्हेज प्रेमी इकडे आहे आणि ही पण एक व्हेज प्रेमी गौरी। आम्ही खात आहे दालबट्टी आम्ही बनवलेली आहे आज गरमागरम मस्त अशी दालबट्टी, कारण बाहेर आहे थंडगार असं वातावरण, थंड वातावरणामध्ये गरमागरम बट्टी बनवलेली आहे। कसं वाटतंय का दालबट्टी? आवडली? हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि आज आहे दिवस शनिवार आणि हा थोडीशी मी कालच्या संध्याकाळची क्लिप जोडली होती ती तुम्ही बघितली आहे। आणि आता इथून आजचं सकाळचं जे माझं नाश्त्याचं आणि जेवणाचं जे रुटीन होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। ते बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हा व्हिडिओ आहे माझा आज सकाळचा। सकाळी 6 वाजता मी स्वयंपाकाला आज नाश्त्याला सुरुवात केली, कारण केदारची आज स्कूल होती सकाळी 7ला। तर सकाळी 7लाच मला त्याला टिफिन करून द्यायचा होता। मग त्यासाठी मी इथे बनवले आहे सोयाबीन वडीचे कटलेट, जे आपल्या सोयाबीनच्या वड्या असतात ना त्याचे बनवलेले। तर मग आता इथे त्या वड्यांच्यासाठी मी इथे तयार केलेला आहे लसण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली आणि ती ह्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेली आहे मिक्सरातून काढून। तर आणखी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला तर आता इथे मी बारीक कांदा पण कट करून घेतला आहे। हिरवी कांद्याची पात होती माझ्याकडे ती कट करून घेतली आणि चॉपरमध्ये पांढरा कांदा जो आहे तो पण कट करून घेतला, तो पण मी इथे टाकून घेते। कारण कटलेटमध्ये जर छान असं बारीक चिरलेला कांदा असेल ना आपल्याला दाताखाली येतो खाताना, छान लागतो म्हणून। तर आणि इथे बारीक कांदा टाकून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली आणि बेसन पीठ आहे त्यामध्ये त्याला पकड येण्यासाठी कटलेटला थोडंसं बेसन पीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि थोडं चवीनुसार मीठ, मी इथे थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकून घेते। तर आणखी लागणार आहे आपल्याला साहित्य। आणि इथे तुम्हाला आजूबाजूला थोडासा पसारा दिसत असेल, कारण रात्री मी किचननं आवरताच झोपून गेली होती, कारण खूप थकलेली होती, त्यामुळे इथे व्हिडिओमध्ये खूप असा पसारा दिसत आहे। तर तुम्ही पसाऱ्याकडे लक्ष करू नका। तर आता इथे बेसन पीठ टाकून घेतल्यानंतर मी सर्व मिश्रण एकत्र करून घेते आणि एक साईडला माझा चहा पण मी मांडलेला आहे शिजवायला, कारण मला चहा पण घ्यायचा होता। सकाळी उठल्या आधी चहा घेतल्यानंतरच आपल्याला कामामध्ये थोडंसं फ्रेश वाटते। आणि इथे मी विसरली होती तांदळाचं पीठ टाकायला, थोडंसं मी तांदळाचं पीठ पण टाकून घेतलं, ते पण आता इथं मिक्स करून घेते। तर इकडे माझा चहा झालेला आहे बनवून आणि चहा मी कपामध्ये गाळून घेतला आणि परत लागलेली आहे इथे मिश्रण तयार करायला कटलेटचं। तर इथे आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे बघा पूर्ण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ सर्व जे सोयाबीनच्या हे आहेत आपल्या वड्या त्या मिक्सरातून काढलेल्या आहे, आपण ते मॅश करून घेतले आहे, त्या सर्व एकत्र होऊ द्यायचे आहे। पूर्ण अशा एकत्र झाल्या की मग मिक्स होऊन जाते। आणि थोडंसं मी आता तव्यावर नॉनस्टिकच्या तव्यावर थोडंसं तेल टाकून घेते आणि जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे त्या मिश्रणाचे मस्तपैकी असे बॉल करून घ्यायचे आणि तो बॉल हातावर ठेवून त्याला चपटा करून घ्यायचा। तर अशा प्रकारे हे तयार आहे आपले कटलेट, सोयाबीन चंक्सपासून बनवलेले मस्तपैकी गरमागरम आणि हेल्दी टेस्टी पौष्टिक असे कटलेट बनवलेले आहे मी आज। मुलांना नाश्त्यामध्ये रोज सकाळी सकाळी काय द्यायचं आणि असं वेगळं काही द्यायचं म्हटलं तर मग वेळही पाहिजे, कारण आज मी सकाळी 6लाच हे कटलेट बनवायला बसली आणि आपल्याकडे इतका सकाळी नाश्त्याला बनवायला वेळ नसतो, तर आपण सोपे असे काही पदार्थ निवडतो मुलांना नाश्त्यात बनवून देण्यासाठी। पण एखाद्या दिवशी तर मुलांसाठी वेळ काढून आपल्याला काहीतरी त्यांच्या आवडीचं पौष्टिक आणि हेल्दी पण असलं पाहिजे याचा विचार करून बनवावंच लागतं।
तर आज म्हटलं चला आज बनवूया आपण आपल्या केदारसाठी मस्तपैकी टेस्टी आणि हेल्दी पौष्टिक असा नाश्ता। तर इथे मग मी हे बनवायला घेतले आहे आणि थोडं थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला, जास्त तेल टाकायचं नाही आहे। लागलं तेल टाकून घेणार आहोत आपण असं तव्यावर। जसे जसे आपले वडे आपण कटलेट वड्यासारखे आपण तयार करू आणि ते तव्यावर टाकल्यानंतर थोडे थोडे तेल टाकून असे भाजून घ्यायचे आहे। एक साईडला भाजल्यानंतर मग सराट्याने असे पलटून घ्या। मस्त हळू थोडेसे हे हळू पलटा, कारण लवकरच निघून हे वेगळं होते दाणेचे। एकदम नाजूक आहे हे मिश्रण तयार केलेलं, पटकनच फुटून येते। तर इथे चालू आहे माझे कटलेट बनवणं आणि मी हळद विसरली होती टाकायची यामध्ये। तर मग मी नंतर थोडीशी हळद घेतली आणि ती पण यामध्ये या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतली। ती पूर्ण आता आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे, सर्व हळद एकत्र करून घ्यायची आहे मिश्रणामध्ये। तर इथे माझा बाजूला आहे चहा आणि थोडासा मी चहा थंड होऊ देते, कारण एकदम गरम गरम चहा तर मी पीत नाही। तर मग इथे तयार आहे आपले गरमागरम पौष्टिक आणि हेल्दी असे कटलेट। तर तयार आहे आपले गरमागरम इथे सोयाबीन वडीचे कटलेट। चला तर मग आपण टिफिन पॅक करून घेऊ आता केदारसाठी। इथे मी टिफिनमध्ये देणार आहे आज केदारला सोयाबीनचे पौष्टिक आणि हेल्दी कटलेट। आज बनवणार आहे मी पावभाजी आणि पावभाजी बनवण्यासाठी मी इथे मस्तपैकी गोबी आणि आलू छान असे शिजवून घेतलेले आहेत भाज्या, आणि इथे ह्या भाज्या कट करून घेतलेल्या आहे। इथे आहे टोमॅटो, कांदे 2-3 आणि शिमला मिर्च। तर मग इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं तडतडू दिलं आणि जे बारीक कट करून घेतलेले कांदे होते ते पण मी यामध्ये टाकून घेतले आणि इथे भाज्या पण शिजवून घेतलेल्या आहे, आलू आणि गोबी। तर हे पण मी मॅश करून घेते। माझ्याकडे मॅशर नसल्यामुळे मी इथे जी आपली वरण लावायची रई असते ना त्यानेच मॅश करून घेत आहे। अशा प्रकारे हे बघा मस्त अशी मॅश करून घेते गोबी आणि आलू। तर मी यामध्ये गाजरं आणि बीट टाकायची विसरली होती, ते पण मग मी बाजूला थोडंसं शिजवून घेतलं आणि रईने बारीक होत नव्हत्या सर्व भाज्या। मला पेस्ट आवडते भाज्यांची, या भाजीची पण पेस्ट होत नव्हती म्हणून मी बीटर मशीनचा उपयोग करून बघितला, पण त्यानेही काही व्यवस्थित झाली नाही, थोडीफारच झाली। मग आता म्हणजे ठीक आहे, आता अशीच आपल्याला ही क्वांटिटी ठेवायची आहे। अशा प्रकारे मी मॅशरने मस्त पूर्ण मॅश करून घेतलेलं आहे हे बघा। तर ते पूर्ण उडत होतं आजूबाजूला, मॅशरने भाजी उडत होती आणि आपली बीटर मशीनचं मॅशर आहे हे बीट आपली हे बीटर मशीन आहे, बीट करतो ना आपण केकची क्रीमची बीटर मशीन आहे। त्यानंतर इथे मी पॅनमध्ये कांदे झाल्यावर टमाटर टाकून घेतले, शिमला मिर्च पण टाकून घेतली आणि ती मस्तपैकी मऊसूत होऊ दिली। मऊसूत होईपर्यंत छान असं शिजू दिलं आहे। इथे हे बघा अशा प्रकारे मस्त असं शिजत आलेलं आहे आणि त्यानंतर ही आहे आपली जे भाज्या मी मॅश केल्या होत्या त्या पण यामध्ये टाकून घेतल्या आणि अशा प्रकारे ही क्वांटिटी ठेवली आहे भाजीची। आपल्याला जशी हवी आहे तशी ठेवू शकतो आपण। तर ही तयार आहे आपली सकाळी जे मी कटलेट बनवले होते या मग सर्वांनी त्याचा आता मी नाश्ता तर मला सकाळी करणंच नाही झालं। सर्वात आधी मी नाश्ता करून घेते। नाश्ता आणि जेवण आज माझ्या सोबतच आहे, कारण बाई आपल्या छोट्या पिल्लूमुळे तिला बघावं लागतं आणि बाकीही कामं असतात घरातली, त्यामुळे खूप धावपळ होत आहे, त्यामुळे नाश्ता करणं होत नाही। तर मी जे कटलेट बनवले होते ते कटलेट खाऊन बघत आहे। छान झाली टेस्ट, मला आवडली। आणि त्यानंतर आपली गरमागरम पावभाजी, बाहेर मस्तपैकी थंडगार असा पाऊस सुरू आहे आणि थंडगार असं वातावरण आहे आणि आपण खाऊया मस्तपैकी गरमागरम पावभाजी। छान टेस्ट झाली पावभाजीची, पण मस्त बनली आहे पावभाजी। सर्वांचे जेवण झालेले आहे, मी एकटीच राहिली आहे जेवायची। झाली का मस्त अप्रतिम।
चला तर मग मी आता सर्व पावभाजी संपवते. इथे आलेलं आहे आमच्याकडे पार्सल आणि आम्ही पार्सलमध्ये काय बोलवलं. चला तर मग बघूया. दिशा ओपन करत आहे पार्सल. ही बघा, ही बोलवली आम्ही घोड्याची फ्रेम, धावत्या घोड्याची फ्रेम. किती छान आहे ही, मस्त आली, खूप छान आली है ना. छान आहे क्वालिटी. खालीच लावायची आपल्याला खाली. तर ही फ्रेम बोलवली आहे मी आणि बघा किती सुंदर अशी फ्रेम आहे. छान वाटतं, खूप छान क्वालिटी आली, मस्त आहे फ्रेम. आणि तर बघा ही आता आम्ही कुठे लावायची हे आम्ही विचार करत आहे. तर आम्ही खालीच लावणार आहोत कारण सर्वांना येता जाता ही फ्रेम दिसावी म्हणून. तर इथे वर ते तर नाही लावणार कारण वर सहसा कोणी येतच नाही, खालीच येतात सर्व. मग मी खालीच लावणार आहे. आणि तर मग हा होता माझा आजचा व्हिडिओ. आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओची एंडिंग करते आणि तोपर्यंत बाय.